घरातील वाद दूर करण्यापासून ते पैशांची तंगी दूर करून धनलाभासाठी वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगण्यात आले आहे। सध्याच्या काळामध्ये अनेकांना भेडसावणारी एक समस्या म्हणजे तणाव। विविध कारणांमुळे अनेक जण सतत तणावात असतात। पैसा असला तरी अनेकदा नात्यांमध्ये दुरावा असतो। नाती प्रेम असलं तरी आर्थिक अडचणी असतात। हा तणाव दूर करण्यासाठी देखील वास्तुशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत। हे उपाय केल्यास तुमचा ताण दूर होऊन तुम्ही आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदित जगू शकाल। मेन गेट नेहमी स्वच्छ ठेवावे। मुख्य दारासमोर रात्री पुरेसा प्रकाश राहील याची व्यवस्था करावी। यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते। शक्य असल्यास दरवाजाला उंबरा अवश्य बनवावा। यामुळे घरामध्ये कचरा येत नाही। कचऱ्यामुळे वास्तुदोष वाढतात। मेन गेटवर श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो लावू शकतात। दरवाजावर ओम लिहावे। दारावर शुभ चिन्ह काढल्याने देव देवतांची घरावर कृपा राहते। घराच्या नैऋत्य दिशेला अंधार ठेवू नये। वायव्य दिशेला लख्ख प्रकाशाचा बल्ब लावू नये। घरामध्ये कायम शांतता ठेवावी। कोणत्याही प्रकारचा क्लेश नकारात्मकता वाढवतो। कुटुंबातील वादामुळे वास्तुदोष वाढतो। घराच्या जवळपास वाळून गेलेले झाड असल्यास ते लगेच काढून टाकावे। यामुळे वास्तुदोष वाढतात। अडचणी दूर करण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अवश्य द्यावे। दररोज सकाळ संध्याकाळ थोडा वेळ घरामध्ये मंत्र जप करावा। जपामुळे वातावरणातील सकारात्मकता वाढते। रोज सकाळच्या आणि रात्रीच्या स्वयंपाकातील पहिली पोळी गायीसाठी काढून ठेवावी। आठवड्यातून एकदा संपूर्ण घरात धुपाचा धूर करा। त्यामुळे घर प्रसन्न राहतं आणि हे शुभ मानलं जातं। गव्हामध्ये नागकेशराचे 2 दाणे आणि तुळशीची 11 पाने घालून ते दळून घ्या। हे देखील शुभ मानलं जातं। मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग घालून तो प्रज्वलित करणं शुभ मानलं जातं। दर गुरुवारी घरातील तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करणं लाभदायक असतं। तव्यावर रोटी भाजण्यापूर्वी दूध शिंपडणं शुभ असतं। पहिली भाकरी गायीसाठी काढून ठेवणं शुभसूचक मानलं जातं। तुमच्या घरातील 3 दरवाजे एकाच रेषेत नसतील याची काळजी घ्या। सुकलेली फुले घरात कधीही ठेवू नका। वास्तुशास्त्रानुसार साधू आणि संतांचे चित्र दिवाणखान्यात किंवा ड्रॉइंग रूम मध्ये ठेवा। असे केल्याने त्यांचे आशीर्वाद घरातील सदस्यांवर राहतात। मोडकं तोडकं सामान, रद्दी आणि गरजेच्या नसलेल्या वस्तू घरात ठेवू नका। घरातील नळ गळणारे नसतील याची काळजी घ्या। गोल आकाराचं फर्निचर घरात असेल तर ते शुभ मानलं जातं। तुळशीचं रोप घरामध्ये पूर्व दिशेला किंवा देव्हाऱ्याजवळ ठेवा। वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा निचरा उत्तर किंवा पूर्व दिशेला करणे आर्थिक दृष्टिकोनातून शुभ असते। घराच्या आग्नेय दिशेच्या कोपऱ्यात हिरवळीचं चित्र लावा। घरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंगा लावणे शुभ मानले जाते। असे म्हणतात की असे केल्याने घरातील सदस्य निरोगी राहतात आणि घरातून रोग दूर होतात। वास्तुशास्त्रानुसार घरातल्या आतील झाडे किंवा रोपं आपल्या घरात शांतता आणि शुद्ध हवा पसरवतात। चांगलं आरोग्य आणि चिंतामुक्त जीवनासाठी तुळशीचं रोप लावा। तुम्हाला चांगली झोप लागावी याकरिता बेडरूम मध्ये लॅव्हेंडरचं रोप लावू शकता। हा सर्वात चांगला उपाय आहे। मित्रहो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।